नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. तुम्ही बघू शकतात पावसाळा पुण्यात आलेला आहे. तर नाही, ऍक्च्युली गाडी धुवायचा कार्यक्रम चालू आहे. गाडी जरा धुवून घेतोय पटापट. चला, गाडी तर धुवून झालेली आहे. आता आपल्याला बाकीचे कामं करायचे. वर आहे ना अजून काही धुवून घरचा काढलेलं आहे बायकोने. काय तू बघून पटापट तिला पण थोडीशी हेल्प करून घेऊ. आज सॅटर्डे आहे ऍक्च्युली. सॅटर्डेला आहे ना थोडं चिल बस चालू आहे. आम्ही थोडं आरामात उठलेलो आहे. मानी काय रे, खाऊन झालं तुझं? बापरे, स्लीपिंग मोड मध्ये. ठीक आहे, राहू दे, जरा स्लीपिंग मोड मध्ये राहू देऊ. बाहेर बायकोने काय करायला घेतलेलं आहे? टेरेस साफ करायला घेतलेला आहे. ओ मैडम, कितनी चकाचक करेगी? हाँ गया, अच्छी बात है फिर. तो आम्ही आता टेरेस साफ करायला घेतलेलं आहे. हाँ ठीक है. चप्पल किधर गई? पैर वहीं पे पहुंचना ना बाद में. अच्छा ठीक है, चालेल चालेल चालेल. हाँ हाँ, आणि त्यासाठीच आणलंय त्याला मी. चाल दे, मला दे. आप पानी डाल दो, मैं इसका कपड़ा इधर से चलेगा. आणि झाली आमचं टेरेस चकाचक साफ. वा वा वा, साबास बेटी साबास. थकण्या म्हणजे काम खूप करण्यामध्ये, आणि बघा थकून जाते बीच दोन दोन घेऊन. चलो दादा, लंच करून घ्यायचं. चलो चलो चलो. 3 hours later. थोडंसं बाहेर निघालेलं, म्हटलं की अरे यार वीकेंड आहे. आणि आता म्हटलं सोसायटीमध्ये सगळ्यात पहिले राऊंड मारू. संध्याकाळचा आणखी वेगळा प्लॅन आहे. पण बायको म्हटली की चलो इधर चलते है, इधर मस्त घूमते है. काय मस्त लाइटिंग आहे यार राव. सूर्य आता मावळायला लागलेला. तुम्हाला आता तिथे दिसत असेल. मी जर याच्यावर क्लिक करेल ना, आता दिसला. सकाळचं कोवळं ऊन सारखं दिसतंय असं बायको म्हणते. करेक्ट, सही जवाब. अरे किती मस्त आहे. यु नो, असं वीकेंडला किंवा असं ना एकदा एक राऊंड, दिवसातून एक राऊंड मारलाच गेला पाहिजे. रोज मारला गेला पाहिजे. वीकेंडची वाट नाही बघायला पाहिजे. यू वेलकम बायको. चला, नेचर मध्ये आलोय. तर नेचर मध्ये आम्ही डिसाईड केलं की ना आजचं कोडं, आजचं पझल इथेच म्हटलंच गेलं पाहिजे. सो आजचं पझल आहे की तो व्यक्ती, तो वेडा नाही तरी कागदे फाडतो, पोलीस नाही तरी वर्दी घालतो, खाकी घालतो. म्हणजे वेडा नाही तरी कागदे फाडतो, पोलीस नाही तरी खाकी घालतो, मंदिरात नाही तरी घंटी वाजवतो. तो ओळखा हा कोण? एकदम करेक्ट उत्तर दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा ओळखा. नक्की कमेंट करून सांगा. आन्सरच्या पुढे नाव सुद्धा लिहा. आता आम्ही इथून कल्टी मारणार आहे, कारण की जाम मजा आली. तर आम्हाला ना ऍक्च्युली कमळ बघायचे होते. कमळ तर आम्हाला काही दिसले नाही अजून. कमळ नाही, कारण की उन्हाळा पण चालू झालेला आहे. फिश पण आहेत, पण तिथे फिश का दिसत नाहीये. तो कल्टिश ससुराल में आके हमारा चाय से स्वागत हो रहा है. चाय से थैंक यू. और न खाए हुए बहुत दिनों के टोस्ट. काय बोलतेस? खाए क्या आपने? तो असं सांगते तर कसं खाणार मी ते? अरे यार, यू आर मिसअंडरस्टँडिंग. मैंने बोला न खाए हुए बहुत टाइम से दिए हुए टोस्ट. खाए हुए टोस्ट. अच्छा, मी नाही खाल्लेले बऱ्याच टाइम पासून. अच्छा, हे फ्रेश आहेत. मी बऱ्याच टाइम पासून टोस्ट नाही खाल्ले असं म्हणायचं बायको. हा ना, मी फसून गेलो. म्हटलं हे खाऊ की नको खाऊ म्हटलो. ससुरालमध्ये होतात ना टांग खिचाई, म्हटलं तसं काही सीन असेल. पण लकीली टांग खिचाई विचार नाही आहे. चला, चाय. मनी माय, ए मनीची माय. मनी बघ काय खाऊन राहिला. चल की लेट होते आपल्याला. चलो मनी किधर है तुम्हारी मम्मी? आ गई. चल ग. नहीं बंद करिए सब. खाने को दिया? हो.
चलो. पौर्णिमा चंद्र पूर्ण आलेला आहे आणि आज पौर्णिमेला भैरवनाथच्या मंदिराजवळ आहे ना मस्तपैकी जत्रा सजलेली आहे. गर्दी तर एक नंबर. मला आमच्या बदलापूरची आठवण येऊन गेली. बदलापूर एवढं एकदम मोठं नाही आहे पण तेवढीच गर्दी तेवढीच मजा आहे. चला आता आम्ही सगळ्यात पहिले ना मंदिरात जाऊन येतो भैरवनाथच्या मंदिरामध्ये. A few moments later. घरी आलोय आम्ही आणि मनीरावांना आम्ही काही काढत नाही बाहेर, कारण की किचनमध्ये अशी काही गोष्ट बनते की हा काय आम्हाला काय काम करू देणार, कारण की याची सगळी फेवरेट सगळ्या गोष्टी आहेत त्या ज्या आम्ही आमच्या डिनरसाठी बनवत आहे. नाही तुला नाही. रात्रीचं दूध आलेलं आहे आपलं, संध्याकाळचं दूध आलेलं आहे. आणि हे बघा इकडे कोबी हे सगळं मनीचं फेवरेट गोष्ट आहे. सगळे बाबा हे तर दिसलं ना तो याच्यात घुसून राहील. तो कुछ तो बन रहा है, कुछ तो पकरेला है भाई. येस, व्हिडिओला स्टे ट्यून ठेवा, तुम्हाला पण कळेल नक्की काय बनतंय. ही जी स्पायसी आणि क्रंची जी गोष्ट बनते याला सपोर्टिंग म्हणून एक स्वीट डिश सुद्धा बनते. आता अभी तक तो खुलासा नहीं करने वाले हम, पण लवकर कळेल काय बनत आहे. याला कंटिन्यूस हलवत राहावं लागतं, नाहीतर बुडूम डायरेक्ट उडून खालीच पडेल हे दूध. बरं झालं आपलं दूध लगेच आत्ताच आला नाही, आत्ता लगेच वापरलं पण गेलं नाही. सही आहे. मेन इंग्रेडियंट बनवायचं पहिले आपल्याला बनवावं लागते ग्रेव्ही. सो बायको पहिले ग्रेव्ही रेडी करते. ऑलमोस्ट ग्रेव्ही आता झालेली आहे. काय का थोडंसं गोष्टी बाकी आहे, तिला आता गरम करणं बाकी आहे. तोपर्यंत मी इकडे जरासं नको म्हटलो तर त्याचं पातेलच चेंज करून टाकलं. सोपं पण पडेल त्यात. चलो आता हाफ वे आम्ही झालेलं आहे. आता बघू किती वेळ लागतो हे सगळं. याला थोडंसं आणखी आपल्याला गरम करावं लागेल ना ग्रेव्हीला. व्हायला लागली घट्टावरती. सही एकदम. हा ना, कलर चेंज होत लागला अजून. आणि बनलेले आहे मंचुरियन, व्हेज मंचुरियन. बायकोने जस्ट बनवले पटापट. अजून बरेच निघत आहे. सो या जेवायला. बाकी स्वीट डिश जी बनते ती तुम्हाला नंतर दाखवायचं, याचं बनणं बाकी आहे. त्याला एंड में दाखवू. तोपर्यंत मंचुरियनची मजा घेऊ. थँक्यू बायको. चला. मनी तुला नाही.